शेतमालाचे भाव कोसळल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आलाय। काढणी आणि वाहतूक खर्च परवडत नसल्याने परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली काबाड कष्ट करून पिकवलेली टोमॅटोची शेती अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलेली आहे। मार्केटमध्ये टोमॅटोला फक्त 3 रुपये किलो भाव मिळतोय आणि ह्या रुपयात वाहतूक आणि काढणीचा खर्च देखील निघत नाहीये। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील टोमॅटो परांडा बार्शी रस्त्यावर फेकून दिलाय। राज्यभरातील बाजारांना सध्या चाहूल लागली ती मकर संक्रांत अर्थातच तीळ संक्रांतीची। मात्र सध्या तिळाच्या बाजारात राज्यात पिकलेल्या गावरान तिळावर संक्रांत आल्याचं दिसतंय। गुजरातचं पॅकिंग तीळ ग्राहकांच्या पसंतीस उतरत असल्यानं ऐन मकर संक्रांतीच्या सणावर अकोल्याच्या बाजारपेठेत गावरान तिळावर संक्रांत आली आहे। नोटाबंदीनंतर थंडावलेला बाजार अजूनही सुधारलेला नसल्यानं तिळगुळाचा 50% बाजार घसरलाय। यावर्षी अतिपावसामुळे राज्यातील तिळाचा पेराही कमी झालाय। त्यामुळे राज्यातील तीळ उत्पादकांच्या स्वप्नावर यामुळे निश्चितच संक्रांत आली आहे। लाल कांदा फार काळ टिकत नसल्याने शेतकऱ्यांना हा कांदा ताबडतोब विक्री करावा लागतोय। ह्यातच कांद्याच्या भावात दररोज घसरण होते। झालेला खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। या शेतकऱ्यांना एवं विकास प्रतिष्ठाननं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 6 महिने नुकसान न होता कांदा साठवून ठेवता येईल, दर्जा आणि गुणवत्ता राहील अशा प्रकारचे कांद्याचं नवीन वाण विकसित केलंय। या नवीन वाणामुळे साठवणुकीतील नुकसानीमुळे होणारी उत्पन्नाची घट भरून निघणार आहे। नवीन वर्षाची सुरुवात द्राक्ष उत्पादकांची चांगली कसोटी पाहते। थंडीचा घसरत चाललेला पारा आता 5 अंशांच्या जवळ येऊन पोहोचलाय। दररोज पारा 1-1 अंशाने कमी होतोय। त्यामुळे त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादकांच्या प्रतीवर होऊन निर्यातक्षम द्राक्ष मालाचं नुकसान होतंय। स्थानिक बाजारात कमी भावात द्राक्ष विकावी लागतात। राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत चाललाय। यंदाच्या हिवाळ्यात नाशिकमध्ये तापमानाच्या नीचांकाची नोंद करण्यात आली आहे। आज पहाटे नाशिकचं तापमान 6.5 अंशांवर घसरलं। तिकडे निफाडमध्ये तर पारा 5.4 अंशांवर स्थिरावला। उत्तर महाराष्ट्राप्रमाणेच पश्चिम महाराष्ट्रातही सध्या कडाक्याची थंडी कायम आहे। महाबळेश्वरचं तापमान 5.8 अंश नोंदवण्यात आलंय। वाढत्या थंडीची द्राक्ष मण्यांना तडे जाण्यास सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर पुण्यातही 9.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे। विशेष म्हणजे थंडीचा कडाका मुंबईतही जाणवू लागलाय। काल उपनगरात यंदाच्या मोसमातलं सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आलं। सांताक्रूजमध्ये पारा 13.6 अंशांपर्यंत खाली आला। त्यामुळे सध्या मुंबईकरही महाराष्ट्राप्रमाणेच गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत। नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या देविदास पिंगळेंना जिल्हा उपनिबंधकांनी नोटीस बजावली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद रद्द का करू नये अशी विचारणा ह्या नोटीशीत करण्यात आली आहे। त्यामुळे पिंगळेंचं सभापतीपद अडचणीत आलंय। बाजार समितीतल्या कर्मचाऱ्यांकडून जमा करण्यात आलेल्या 57 लाखांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप पिंगळे यांच्यावर आहे। मुंबईसह 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असताना शिवसेना भाजप युतीची चर्चाही गरम झाली आहे। कटुता येऊ न देता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत लवकर निर्णय घेण्याचा आग्रह केला। निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील, त्यामुळे युतीबाबत काय निर्णय घ्यायचा तो लगेच घ्या असं ठाकरेंचं म्हणणं आहे। त्यांनी आज मातोश्रीवर मुंबईतले विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि नगरसेवकांची बैठक घेतली। दोन्ही पक्षांचे नेते उद्यापासून प्राथमिक चर्चा सुरू करतील अशी सूत्रांची माहिती आहे। जागा वाटपाबाबत निर्णय मात्र मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेच घेतील असं समजतंय। रणनीती ठरवण्यासाठी काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी आग्रह धरल्याची माहिती आहे। बैठकीला भाजपचे संघटन मंत्री आणि पक्षाचे पालकमंत्री सहभागी झाले होते। मला वाटतं आता जास्त काही दिवस त्याला राहिलेले नाहीयेत। उद्या परवाकडे निवडणूक आयोगच युतीची नाही निवडणुकीची घोषणा करेल आणि त्याच्यानंतर मात्र आमची युती होणार की नाही हे लवकरात लवकर आम्हाला सांगावंच लागेल, कारण तोपर्यंत नाहीतर निवडणुका होऊन जातील। नेहमी स्वबळाची भाषा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत दिलेत। युतीचा प्रस्ताव आल्यास नक्कीच विचार करणार असल्याचं
वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. झी24 तासशी अनौपचारिक गप्पांदरम्यान त्यांनी हे स्वतः वक्तव्य केलं. मात्र ते स्वतः कोणासोबत युती करण्यासाठी इच्छुक आहेत हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवलंय. राज ठाकरेंनी युतीचे संकेत दिले असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी थेट जय महाराष्ट्र करत हात जोडले. प्रस्ताव आल्यास युतीबाबत विचार करणार असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलंय. त्यामुळे आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आहे की युतीला जर आला तर मी चर्चेला तयार आहे. चल हा जय महाराज. चल हा जय महाराज. चल हा जय महाराज. गोव्यात निवडणुकांसाठी युती जाहीर झाली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक सुभाष वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेनेनं युती जाहीर केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना एकत्र आली आहे. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष 30, गोवा सुरक्षा मंच 6 आणि शिवसेना 4 जागा लढवणार आहे. नुकताच सर्वोच्च न्यायालयानं जात, धर्म, भाषा आणि प्रादेशिक अस्मिता या निकषांवर आता मतं मागता येणार नाही असा आदेश दिला. त्यामुळे गोव्यात वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचासमोरच्या अडचणी देखील वाढतील असं बोललं जात आहे. मात्र आता महाराष्ट्रवादी गोमांतक, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंचची ताकद एकत्र आली आहे. गोव्यातल्या इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवू आणि भाजपला मात देऊ असा विश्वासही युतीकडून व्यक्त केला जातोय. मुळशीतील कुख्यात गुंड विठ्ठल शेलार यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय. मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. विठ्ठल शेलार हा उरवडे गावाजवळील बोकरवाडीचा आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. 4 महिन्यांपूर्वी त्याला उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकींचे वारे वाहत आहेत आणि ह्या पार्श्वभूमीवर शेलारला पक्षात घेऊन पवित्र करून घेण्यात आल्याची चर्चा आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात गेल्या 15 दिवसांपासून भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू आहे. ग्रामस्थ मात्र या घटनांनी पुरते भयभीत झालेत. काल रात्री या परिसरात पुन्हा भूकंपाचे झटके जाणवले असून एका ठिकाणी द्रवरूप पदार्थ बाहेर येत असून या ठिकाणचा दगड जळालेल्या अवस्थेत सापडल्यानं नागरिक आणखीनच भयभीत झालेत. अशा परिस्थितीत कोणती काळजी ग्रामस्थांनी घ्यावी याबाबत योग्य त्या सूचना संबंधित यंत्रणेकडून वेळीच करण्यात याव्यात अशी मागणी परिसरातून होत आहे. विनयभंग आणि व्हॉट्सअपवर अश्लील पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्यांमध्ये मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने देखील फेटाळला. व्हॉट्सअपवरून अश्लील मेसेजेस पाठवून तसंच शरीर संबंधांची मागणी करून आमदार जयकुमार गोरे यांनी विनयभंग केल्याची तक्रार येथील एका महिलेनं शहर पोलीस ठाण्यात दिली. या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी गोरे यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. आमदार जयकुमार गोरे यांना अटक झाल्यानं सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान माझ्या विरोधी राजकीय कारस्थान आहे असं मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं आहे. सांगली जिल्ह्यातील भिलवडीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार आणि खुनाचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सांगली जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सांगली जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ आणि दुकानं बंद होती. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशा मोर्चेकरांच्या मागण्या आहेत. तर हा बंद असंवैधानिक असून त्याला जनतेनं प्रतिसाद देऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. बंदच्या पार्श्वभूमीवर रॅपिड ॲक्शन फोर्स, क्विक रिस्पॉन्स टीम तैनात करण्यात आली होती. सध्या सोशल मीडियावर भारतीय सैन्यातल्या यादव नावाच्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या जवानांची किती वाईट अवस्था आहे याची व्यथा त्या जवानानं मांडली आहे. जवानांना सरकारकडून मिळणारं साहित्य बाजारात नेऊन विकलं जातं. सैन्यातले बडे अधिकारी यात गुंतल्याचा आरोप या जवानानं केलाय. अधिकाऱ्यांमुळेच वेळेवर जेवणही मिळत नाही. अनेक वेळा उपाशी झोपावं लागतं. जेवणात फक्त पिवळी डाळ आणि भात असतो असे आरोप या जवानानं केलेत. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्याची चौकशी करावी अशी विनंतीही त्यानं केली आहे. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ह्या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश BSFला दिले. तर यादव याच्यावर आतापर्यंत 4 वेळा शिस्तभंगाची कारवाई केल्याचं BSFनं सांगितलं आहे.
नाशिक अंबड परिसरातील भंगार बाजाराला आग भीषण लागली होती. अतिक्रमण मोहीम सुरू असताना मोठ्या प्रमाणात भंगार दुकानानं पेट घेतला. आजूबाजूची अनेक दुकानं धोक्यात आली होती. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या रवाना झाल्या होत्या. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. नोटबंदी लागू झाल्यापासून 34 दिवसात 35% लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. महसुलातही 50%ची घट झाली आहे. ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स ऑर्गनायझेशन ह्या संस्थेनं मार्च 2017 पर्यंत 60% नोकऱ्या जाण्याची शक्यता वर्तवली आहे. शिवाय महसुलातही 55% घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मॅन्युफॅक्चरिंग अंतर्गत निर्यातीशी संबंधित सुमारे 3 लाख सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग येतात. यात आणखी एक निरीक्षण नोंदवण्यात आलंय. या काळात सर्वच उद्योगांमध्ये ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालं. पण नोटाबंदीचा सर्वात जास्त परिणाम लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये जाणवला. लवकरच चौथा अहवालही संस्था प्रसिद्ध करणार आहे. कधी नव्हे ते पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात रात्रकालीन जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मैदानी खेळांना कमी दर्जा मिळत असल्यामुळे अशा स्पर्धांचं आयोजन करून ते खेळ टिकवून ठेवण्याची गरज सुद्धा निर्माण झाली आहे. ह्या स्पर्धेत 16 संघांनी सहभाग घेतला होता. एकंदरीतच या स्पर्धेत नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. अंतिम फेरीत भंडारा आणि लाखनी या 2 संघांचा चुरशीचा अंतिम सामना रंगला आणि भंडारा संघानं 3-0 विजय पटकावला. सोलापूर जिल्ह्याचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर महाराज यात्रेला आजच्या धार्मिक विधीनं सुरुवात झाली. सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी शेट्टे यांच्या घरी सिद्धेश्वराच्या योगदंडाचं स्नान आणि केळवणाचा कार्यक्रम मानकरींच्या उपस्थितीत पार पडला. आज आणि उद्या 2 दिवस योगदानाची पूजा आणि नैवेद्याचा विधी पार पडणार आहे. त्यानंतर यात्रा उत्साहात 6 दिवस चालणार आहे. मुंबई येथील व्यावसायिकाचं अपहरण करून त्याच्याकडील 40 लाख रुपये लुटणाऱ्या प्रकरणात आणखी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील नागोठणेकर व संदीप नागावकर अशी त्यांची नावं आहेत आणि 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या 6 झाली आहे. विशेष म्हणजे यात अलिबाग पोलीस ठाण्याच्या 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील प्रमुख महिला आरोपी अद्याप फरार आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळ जयगड खाडीमध्ये 5 फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत सापडलाय. काल सायंकाळी हा मासा तवसाळ इथल्या फेरी बोटीच्या जेटीजवळ लागला होता. समुद्राबरोबरच जयगड आणि दाभोळ खाडी ही ठिकाणं डॉल्फिन माशांमुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत. दुपारच्या दरम्यान काही पर्यटक फिरण्यासाठी तवसाळ इथे आले होते आणि त्यांनी ह्या माशाला समुद्रातून किनारी आणलं. डॉल्फिनचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा असा अंदाज अजूनही लागलेला नाही. स्थानिक मच्छीमारांच्या मते ह्या माशाला मोठ्या होडीची धडक लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. अंबरनाथमधील सेंटर फार्मास्युटिकल कंपनीतून तब्बल 750 किलो ड्रग्ज रविवारी जप्त करण्यात आले. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत 19 कोटी रुपये इतकी आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी 4 अटक केली आहे. टोटल कॉन्ट्राबैंड जो अब तक सीज किया गया है उसकी कीमत है लगभग 19 करोड़। फैक्ट्री में इस लगभग 27 प्रकार के साइकोट्रोपिक सब्सटेंस बनाए जाते थे और टोटल जो हमें वहाँ स्टॉक रॉ मटेरियल का लगभग 105 टन का स्टॉक था। अंडर प्रोडक्शन लगभग 4 टन एंड फिनिश प्रोडक्ट लगभग 6 टन जो वहाँ स्टोर किया गया था। इस स्टॉक को भी वेरीफाई किया जा रहा है एफडीए की मदद से और हमारी क्राइम ब्रांच की टीम वेरीफाई कर रही है ये जानने के लिए कि ये सब प्रॉपरली अकाउंटेड फॉर था या इसमें भी कुछ कॉन्ट्राबैंड था। येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत युती आघाडीचं गणित अजून सुटलं नसलं तरी उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत मात्र भाजपनं आरपीआयला 12 जागा सोडल्यात। पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। एकीकडे सेनेशी बोलणी सुरू ठेवून भाजपनं परस्पर हा निर्णय घेतल्यानं सेनेनं आपली नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेनेला कुठलाही मेसेज न देता किंवा कुठलाही न सांगता युती करणे हा जो बीजेपीचा विषय आहे, बीजेपीने घेतलेला जो निर्णय आहे तो बीजेपीसाठी ठीक असेल, पण त्यांनी शिवसेनेला कुठलीही सूचना न देता आपण आरपीआय बरोबर युती केलेली आहे ती आम्हाला त्याचा विचार करावा लागेल। जनता पार्टी और आरपीआई की युति की सीटें को बंटवारा हुआ। आरपीआई के लिए हमने 12 सीट छोड़ी है
11 सीट आज डिक्लेयर की, एक सीट का 1-2 दिन में निर्णय करेंगे। उनकी डिमांड थी कि 14-15 सीट चाहिए, उसके लिए हमने बाकी जो सीट से 12 सीट को ऊपर से जो हमारे वरिष्ठ तय करेंगे वो हम निर्णय करेंगे। महावितरणच्या गलथान कारभारामुळे बदलापुरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं आल्यानं बदलापूरमध्ये संतापाचं वातावरण पसरलं। या विरोधात शिवसैनिकांनी मांजर्ली इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर सदोष वीज बिलांची होळी केली। महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन तातडीनं वीज बिल कमी करण्याची मागणी शिवसेनेनं केली। याबाबत शिवसेना शिष्टमंडळाला लवकरात लवकर सुधारित वीज बिलं पाठवण्याचं आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं सांगितलं। टीम इंडियाचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीननं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तो क्रिकेट प्रशासनात पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे। क्रिकेट प्रशासनात येण्यासाठी बीसीसीआय अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डानं हिरवा कंदील दिल्यानंतर अझरचा मार्ग मोकळा झालाय। फिक्सिंगच्या आरोपामुळे क्रिकेटपासून दूर असलेला अझर आता क्रिकेट प्रशासनात क्रिकेटच्या भल्यासाठी येतोय। हैदराबाद क्रिकेट असोसिएशन सध्या आर्थिक संकटात सापडले। HCA आर्थिक स्थिती सुधारण्याची आपण प्रयत्नशील असल्याचं त्यानं यावेळी म्हटलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।